नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं परत एक चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, KYC लाडकी बहीण योजनेची KYC चे साईटचा एरर होता, तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। OTP ज्यांना काही येत नाही ते परत ट्राय करा, 2-3 वेळेस ट्राय करावं लागणार आहे। ते प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। आणि याच्यामध्ये ज्या महिलांना पती नाही किंवा ज्यांचे पती वारलेले आहेत किंवा वडील नाहीत, त्यांचे वडील वारलेले आहेत, अशा महिलांचा आणखी काही अपडेट आलेलं नाही, तर अशा महिलांनी फॉर्म भरू नये। त्याचा अपडेट पुढे GR आल्यानंतर आपल्या चॅनलला आपण ते पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तसा फॉर्म कसा भरायचा ते पूर्ण प्रक्रिया आपण देणार आहोत। आणि आता आपण जे काही पूर्ण माहिती दिली आहे या व्हिडिओमध्ये, आणि आपण आता नवीन प्रोसेस आलेली आहे, ती प्रोसेसनुसार फॉर्म भरला आहे, त्याचा व्हिडिओ मी पूर्ण दिलेला आहे। पुढे तुम्ही मोबाईलवरूनही तो फॉर्म भरू शकता। कसा भरायचा आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया। तसा फॉर्म भरा आणि तुमची KYC प्रोसेस पूर्ण करून घ्या, कारण की 2 महिन्याच्या मध्ये जर तुम्ही KYC नाही केली तर ऑटोमॅटिक तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो लाभ बंद होणार आहे। ज्याही महिला ही KYC पूर्ण करणार नाहीत त्यांचा लाभ बंद होऊ शकतो। आता याच्यामध्ये काही महिलांचे क्वेश्चन आले होते की काही जणांच्या आधार कार्ड जे आहेत, आधार कार्ड मिसमॅच दाखवत आहे, नंबर मिसमॅच दाखवत आहे किंवा आधारच व्हेरीफाय दाखवत नाही। तर हे कोणाचं दाखवत आहे? ज्या महिलांचा लाभ बंद झालेला होता त्या महिलांचं असे प्रॉब्लेम येत आहेत। त्याही महिलांनी KYC करायची आहे। त्यांनी KYC केल्याच्या नंतर त्यांचा जे लाभ बंद झालेला होता तो जो लाभ आहे तो परत चालू होऊ शकतो। त्यामुळे त्यांनाही KYC करणे अनिवार्य राहणार आहे। त्यांनी जर KYC नाही केली तर त्यांचा लाभ ऑटोमॅटिक बंद होणार आहे। आणि तुम्ही मोबाईलवरून जर ट्राय करत असाल तर जास्तीत जास्त तुम्हाला रात्री ट्राय करायचं आहे। 9 ते 9 वाजेनंतर तुम्हाला मोबाईलवरून ट्राय करायचं आहे, कारण की 9 नंतर भरपूर लोक आता सध्या KYC करत आहेत। त्यामुळे त्या साईटवरती लोड असल्यामुळे 9 नंतर साईट प्रॉपर चालत आहे। तुम्ही 9 नंतर हा फॉर्म भरायला ट्राय करा आणि सबमिट करा। नमस्कार मित्रांनो, हे बघा, लाडकी बहीण योजना सकाळचे 6 वाजले आहेत। मी 5 वाजल्यापासून ट्राय करतोय KYC करण्याची। आता जस्ट वेबसाईट ओपन झालेली आहे, मी सर्व डिटेल फिल केलेले आहे। तर तुम्ही इथं बघू शकता OTP व्हेरीफाय साठी अजून पण सर्व्हर स्लो वरती आहे, पण आता माझे KYC झालेले आहे। तुम्ही इथं पुढे बघू शकता OTP ची पूर्तता करत आहे मी। OTP साठी आधारला जो नंबर आहे तो त्याच्यावरती OTP येऊन जाईल। OTP आता 1-2 मिनिटात येऊनच जाईल, आपण वाट बघूयात। तुम्ही इथं बघू शकता माझ्या आधार कार्डचा OTP आलेला आहे। मी आता इथं OTP फिल करून घेतो। OTP फिल करून घेतलेला आहे। तर व्हेरीफाय साठी चालू आहे प्रक्रिया। लक्षात ठेवा, 2 OTP येतात। पहिला OTP येतो तुमच्या मोबाईलवरती आणि दुसरा OTP येतो तुमच्या वडिलाच्या किंवा पतीच्या नावावरती। तर मी इथं माझ्या नावावरती OTP आलेला आहे। त्यानंतर जात निवडायची आहे। जात निवडल्याच्या नंतर खाली एक नंबरचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही होय पर्याय निवडा, चुकून नाही पर्याय निवडू नका, कारण हा प्रश्न उलटा आहे। त्याच्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित वाचा आणि होय पर्याय निवडा। दुसरा प्रश्न आहे तो पण होयच निवडा आणि तिसऱ्यावरती टिक बॉक्स करून तुम्हाला सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तर खाली बघू शकता तुमची एक KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। म्हणजे तुमची आता KYC सक्सेसफुल झालेली आहे असा मेसेज येऊन जाईल। तर अशी होती ही KYC प्रक्रिया। धन्यवाद। हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणीसोबत शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।